नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अमरनाथ में डी मोहन के कार्यालय का हुआ उद्घाटन। प्रमोद हिंदूराव सहित आनंद परांजपे, सदाशिव पाटिल सहित कई मान्यवर हुए शामिल। अमरनाथ में डी मोहन के कार्यालय का उद्घाटन प्रमोद हिंदूराव के हाथों संपन्न हुआ, जिसमें जिला अध्यक्ष, जिला उपाध्यक्ष, माजी खासदार आनंद परांजपे, अमरनाथ शहर अध्यक्ष सदाशिव पाटिल, माजी नगर सेवक सचिन पाटिल, किशन तरमाड़ा, कमलाकर सूर्यवंशी और अन्य कई मान्यवर उपस्थित रहे। इस अवसर पर पूर्णिमा शेरार महिला अध्यक्ष भी मौजूद थी। कार्यक्रम का आयोजन पार्टी द्वारा स्थानीय जनता के साथ बेहतर संपर्क स्थापित करने और उनकी समस्याओं का समाधान सुनिश्चित करने के उद्देश्य से किया गया था। पार्टी कार्यकर्ताओं ने अतिथियों का गरिमापूर्ण स्वागत किया और कार्यक्रम के दौरान पार्टी की वर्तमान एवं आगामी योजनाओं पर विस्तार से चर्चा हुई। कार्यकर्ताओं को निर्देश दिए गए कि वे स्थानीय मुद्दों को प्राथमिकता दें और जनता के हित में सक्रिय रहे। उद्घाटन समारोह में प्रमोद हिंदूराव ने कहा कि यह कार्यालय जनता और पार्टी के बीच एक मजबूत कड़ी साबित होगी। उन्होंने जोर देकर कहा कि पार्टी हमेशा नागरिकों के साथ खड़ी रहेगी और उनके विकास एवं कल्याण के लिए हर संभव प्रयास करेगी। उन्होंने कार्यकर्ताओं को उत्साह पूर्वक प्रेरित किया कि वे जनता के हित में निरंतर सक्रिय रहे और हर समस्या का समाधान सुनिश्चित करें। उपस्थित लोगों ने कहा कि इस कार्यालय के उद्घाटन से अमरनाथ में पार्टी की उपस्थिति और प्रभाव और मजबूत होगा। यह कार्यालय केवल राजनीतिक गतिविधियों के लिए नहीं, बल्कि जनता के मुद्दों के समाधान और सामाजिक कल्याण के कार्यक्रमों के लिए भी एक केंद्र के रूप में कार्य करेगा। कार्यक्रम का समापन इस संकल्प के साथ हुआ कि पार्टी अमरनाथ में जनता की सेवा और विकास कार्यों में निरंतर सक्रिय रहेगी और स्थानीय नागरिकों की समस्याओं के समाधान के लिए हर संभव प्रयास करेगी। त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व तरुण सहकारी पत्रकार, उपस्थित सर्व महिला आणि तरुण सहकारी मित्र, आज या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर ठाणे जिल्ह्याच्या वतीनं आणि विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी येण्याची संधी सर्वांच्या आता ज्यांचा उल्लेख आनंद परांजपे साहेबांनी केला का, सदा मामा साहेबांच्या या पक्षप्रवेशाच्या रूपानं नवसंजीवनी देण्याचं काम या परिसरामध्ये मामा अमरनाथ मधून आपण करता, म्हणून तुमचं या ठिकाणी पक्षाच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरा देशाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी ज्यावेळी त्यावेळेला सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की अजितदादांच्या रूपाने एक चांगल्या प्रकारची शक्ती आणि बळ आपल्याला मिळणार आहे आणि त्याची प्रतिक्रिया आता प्रत्येक तालुक्यामध्ये, भागामध्ये, विभागामध्ये यायला आणि पाहायला आपल्याला मिळत असते। मुरबाड तालुक्यामध्ये आम्ही परवा दिवशी कार्यालयाचं उद्घाटन अजितदादा साहेबांच्या उपस्थितीमध्ये केलं आणि आम्हाला माहिती आहे की जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, या सर्व निवडणुका आम्हाला सर्वांना सामोरे जायचं आणि सामोरं जात असताना आपल्याला कार्यकर्ते सुद्धा तितक्याच ताकदीने, हिमतीने, मेहनतीने टिकवले पाहिजे आणि म्हणून ताकदीने, हिमतीने, मेहनतीने जर आपल्याला कार्यकर्ते टिकवायचे असेल तर आपल्या कार्यालयाची गरज आहे आणि ती कार्यालयाची गरज लक्षात घेऊन या ठिकाणी डी मोहननी तिथे सामाजिक कार्य करत असताना पक्षाची धुरा पाहण्याचं संकल्प त्यांनी या ठिकाणी आयोजित केला आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यालय सुरू होतं। त्याचा उल्लेख आम्ही परांजपे साहेबांनी केला का या कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरिबाची, सामान्य माणसाची सेवा होईल आणि शक्य या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होते ते तुमच्या आमच्या सर्वांच्या शुभेच्छा येते। या परिसरात माजी लोकसभेचे खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आदरणीय आनंद परांजपे, या ठिकाणी उपस्थित ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष भाऊ गुंडळे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, आमचे सहकारी मित्र किसनराव दारवाळे, या ठिकाणी उपस्थित असलेले खराजी, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सदा मामा, दारमाळेताई, परतोळेजी, सूर्यवंशी, सचिन पाटील आम्ही आहोत। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब
त्यांच्यासोबत राज्यामध्ये आम्ही सहभागी आहोत सत्तेमध्ये. आणि सत्तेमध्ये सहभागी असताना महायुतीची सत्ता सुद्धा या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये आली पाहिजे अशी आमची भूमिका राहणार आहे. आणि म्हणून भूमिका हे खरी असली तरी आमचा पक्ष सुद्धा तितकाच प्रबळपणे वाढला पाहिजे. आणि म्हणून पक्ष वाढीसाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी करतोय. या ठिकाणी सदामामा आहेत, डी मोहन आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत, सूर्यवंशी आहेत, बाकीचे प्रमुख कार्यकर्ते आहेत, पूनमताई त्या या ठिकाणी आहेत, त्यांचे सर्व पदाधिकारी आहेत, सचिन पाटील आहेत, त्यांच्या मिसेस सुद्धा आहेत या ठिकाणी कार्यरत. आणि म्हणून घराघरामध्ये राष्ट्रवादी पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करू. आणि या परिवर्तनाचा भाग म्हणून हे कार्यालय आता सुरू झालेलं आहे. नगराध्यक्ष निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी खुलं आरक्षण पडलेलं आहे आणि त्याच्यासाठी अश्विनी पाटील यांचं नाव पुढे येत आहे. तर त्यांना पक्षातून उमेदवारी दिली जाईल का? प्रदेश अध्यक्ष आदरणीय खासदार तटकरे साहेब, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब या संदर्भातला निर्णय घेतला. आम्ही कार्यकर्ते मंडळी आहोत. आमचं काम एकच आहे, जे आमच्या सोबत आहेत त्यांना बळ देण्याची भूमिका आमची राहणार आहे. आणि शक्ती आणि बळ देण्याच्या अनुषंगाने तिथं कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि पुढच्या 15-20 दिवसाच्या कालावधीमध्ये अजितदादा पवार साहेब यांचा दौरा, आदरणीय तटकरे साहेब यांचा एक दौरा या ठिकाणी होईल. अजितीताई तटकरे सुद्धा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने येतील. आणि सदामामा असतील, बाकी आमचे सहकारी असतील, तारपळे असतील, आम्ही सगळे मिळून या ठिकाणी यशस्वीरित्या दादांचा दौरा असेल, तटकरे साहेबांचा दौरा असेल, त्या दौऱ्यामध्ये सहभागी होऊ आणि चांगल्या प्रकारचं पक्ष वाढवण्याचं काम आम्ही सर्व करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे डी मोहन यांची. आणि कार्यालयाचं उद्घाटन मी आनंद फरांडे साहेब, सदामामा आणि तारपळे, प्रवीण खरात सर्व मंडळी या ठिकाणी होती. या पक्षाच्या कार्यक्रमांमधनं बहुत लोकांची सेवा होईल, सामान्य माणसांना ते प्रयत्न करतो. आणि मला विश्वास आहे की राष्ट्रवादीच्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये पक्ष चांगल्या प्रकारचा हातभार लावेल. आणि ठाणे जिल्ह्यामधल्या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना आमच्या सोबत आलेले आहेत. पक्ष बळकट होण्यासाठी मदत आणि या मदतीत अजित दादा या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोददादा इंदुराव, त्याचप्रमाणे माजी खासदार आणि आनंदी फडणवीस साहेब, सरचिटणीस दारवाडे साहेब, सरचिटणीस खरात साहेब आणि खास करून म्हणजे ठाणा जिल्हा या जिल्ह्याचे अध्यक्ष आपले भरत गोंधली दादा आणि अजून आजी माजी नगरसेवक असतील तारपळे मॅडम आणि ज्यांनी हे सगळं घडून आणले ते कमलाकर दादा आणि सर्व आपली पदाधिकारी. खरं म्हणजे काल परवाच माझ्या पक्षामध्ये प्रवेश झाला, पदही दिला अध्यक्ष पदाचं. आणि डी मोहन हे माझ्या जोडीला कार्याध्यक्ष म्हणून यांना पत्र दिलं. कुठेच कमी आम्ही पडणार नाही. अंबरनाथ मध्ये या दिवसापासून आमचा दोघांचा प्रवेश झालेला आहे, कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष. त्या दिवसापासून आम्ही पोचे करून येणार. इन्कमिंग आम्ही माझी नगरसेवक आज एक सुनिकाताई पाटील या सुद्धा पक्षामध्ये प्रवेश केले आहेत. अजून 2-3 लोक आहेत, त्यांचं नाव मी खास करून घेत नाही, पण ते आपल्या लाईनवर आहेत. मी खास करून इंदोर साहेबांना सांगतो, परंतु साहेबांना सांगतो का या ठिकाणी या इलेक्शनला अजितदादांचा ही राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक निवडून आणणार अशी मी त्यांना खात्री देऊ या ठिकाणी. त्या कल्पनाताई तारमाळे आणि यांचा अनेक खरे तर 2 वर्ष मी प्रतीक्षेत होतो की मामा आमच्याकडे येतील, आमच्याकडे येतील, आमच्याकडे येतील. कारण मामाने कायमच माझं 2014ची निवडणूक असेल त्याच्या आधी म्हणजे नगराध्यक्ष होता मामा चुकले ते शल्य माझ्या मनामध्ये कायम आहे. आशिष यांच्यावर शहराची जबाबदारी दिली ते शहर अध्यक्ष सदाशिवजी पाटील, त्याचप्रमाणे महिला शहर अध्यक्ष माझा तरुण मित्र सचिन पाटील. आणि ज्यांनी या कार्यालय थाटलं त्याचं
अनेक दिवसापासून उद्घाटनाची प्रतीक्षा होती. ते डी मोहन, वामसी आणि सर्वच राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते. खरं तर आता खूप चांगली टीम शहर अध्यक्ष आणि कार्याध्यक्षाच्या रूपाने या शहराला लाभलेली आहे. आणि मामा, मला विश्वास आहे की तुम्ही मनावर घेतलं तर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचं गतवैभव या शहरामध्ये आपण प्रस्थापित करू शकू. आपण जरी महायुतीमध्ये असलो तरी आपला वेगळा राजकीय पक्ष आहे आणि त्यामुळे आपल्या पक्षाला देखील पक्ष वाढवण्याची संपूर्ण ताकद लावण्यासाठी आनंद परांजपे तुमच्या मागे उभा असेल एवढाच विश्वास मी देतो. आणि कुठेही महायुतीचा धर्म न तोडता आपला पक्ष चांगल्या पद्धतीने आपल्याला वाढवायचा आहे. अंबरनाथ शहराच्या विकासामध्ये राष्ट्रवादीचं योगदान देखील लोकांना दिसलं पाहिजे. आज या कार्यालयाचं उद्घाटन होत असताना डी मोहन साहेबांना देखील विनंती करतो की या कार्यालयातलं जो माणूस मदतीला येईल त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल विश्वास वाटला पाहिजे की मी या कार्यालयामधनं गेल्यानंतर नगरपालिकेचा प्रश्न असेल, पोलीस स्टेशनचा प्रश्न असेल, हॉस्पिटलचा असेल, शाळेचा प्रश्न असेल तो सुटेल. अशा प्रकारचा विश्वास अंबरनाथच्या नागरिकांना वाटला पाहिजे. अशा मी शुभेच्छा देतो. त्यांचं देखील या प्रसंगी स्वागत करतो. प्रमोद बोराडे देखील मगाची होता. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.